काही गोष्टी आपल्याला अजिबात आवडत नाही तरीही त्या आपल्याला कराव्या लागतात. असं मी का म्हणते ते पुढे तुम्हाला समजेल व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. आम्ही गेलो होतो स्वामींच्या आरतीला आणि इथे जे माकड बघितलं तुम्ही स्वामींच्या पाठीमागे जे फुलांचं डेकोरेशन केलं आहे त्याच्यावर जे माकड आहे ते पूर्ण आरती होईपर्यंत, नामस्मरण होईपर्यंत अजिबात हललेलं नाही आहे. जसंच्या तसंच बसलेलं. आम्हालासुद्धा बघून खूप आश्चर्य वाटलं. असं वाटत होतं की मध्येच ते उडी वगैरे घेईल की काय? पण अजिबात नाही आलं. जशी आरती संपली ना तसं तो निघून गेलं. आरती झाल्यानंतर महाप्रसादाला गेलो. महाप्रसादाला बघा किती सारी गर्दी आहे. ऊन खूप लागते. हा हा व्हिडिओ जुना आहे. अगोदरच मी सांगते तुम्हाला. तर क्रेशूलासुद्धा मी घेऊन गेलेलो. आमच्या गल्लीतल्या काही मैत्रिणीसुद्धा गेलेलो. महाप्रसाद वगैरे घेतला. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी मी डीमार्टला गेली होती. जाताना ह्यांच्यासोबत गेली होती. येतेवेळी मी रिक्षाने घरी गेली. कारण सध्या घराचं काम चालू आहे आणि काही ना काही सामान संपत राहतं. तर बिस्किट्स वगैरे संपलेले तेच घ्यायला मी गेली होती. इथे संध्याकाळी आल्यानंतर माझी ग्रेशू नेलपेंट लावते मला. मला हा कलर अजिबात आवडत नाही. तरीसुद्धा मला तो जबरदस्तीने लावून घ्यावा लागतो आहे. कारण आमच्या मॅडमला लावायचं आहे. कारण सध्या सुट्ट्या चालू आहेत आणि असा धुमाकूळ घातला आहे तिने घरामध्ये. मी सुरुवातीला जे म्हटलं, मनात नसताना सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात. तर ही ती गोष्ट आहे. मला अजिबात ह्या कलरची नेलपेंट आवडत नाही. पण मुलीच्या हट्टासाठी हे सगळं करावं लागतं. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.